नमस्कार मंडळी, आजचा जरा ब्लॉग छोटासा आहे पण मनाला खूप शांतता देणार आहे. आज आम्ही निघालो होतो पुण्याजवळच्या एका सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी, रामधारा मंदिर. सकाळपासूनच वातावरण एकदम मस्त होतं. आभाळ ढगांनी भरलेलं, थंड वारा आणि रोड ट्रिपचा भन्नाट मूड. आम्ही ठरवलं होतं मेन रोडनं जायचं, पण आपल्या मॅपने ट्रॅफिक जास्त असल्यामुळे एक शॉर्टकट दाखवला. सुरुवातीला वाटलं वेळ वाचेल, पण खरं सांगतो तो शॉर्टकट आमच्या संपूर्ण ट्रिप मधला सर्वात सुंदर भाग ठरला. दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, शांत रस्ते, डोळ्याला सुकवणारा निसर्ग आणि चेहऱ्यावर येणारा थंडगार वारा. टू व्हीलरवर त्या रस्त्यानं प्रवास करत असताना प्रत्येक क्षण एन्जॉय करत होतो. कधी कधी चुकीचे रस्ते सुद्धा आपल्याला सगळ्यात सुंदर ठिकाणी घेऊन जातो, आणि आज माझ्यासोबत अगदी तसंच झालं. असं करत करत आम्ही पोहोचलो रामधारा मंदिरात. पुण्यापासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर लोणी काळभोर जवळ वसलेलं हे मंदिर म्हणजे निसर्ग आणि अध्यात्माचं अप्रतिम संगम आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूला पाणी असल्यामुळे ते जणू एखाद्या बेटावरही उभा असलेल्याचा भास होतो. आजूबाजूला हिरवेगार डोंगर, शांत तलाव, गर्द झाडी आणि पावसाळ्यातलं इथलं शब्दात सौंदर्य सांगणंही कठीण आहे. ह्या मंदिराचे जीर्णोद्धार 1970 मध्ये धोंडी बाबा म्हणजे श्री देवपुरी महाराज यांनी गावकऱ्यांच्या मदतीने केले. मुख्य मंदिर महादेवाचं असलं तरी गाभाऱ्यात प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता आणि श्री दत्तगुरु यांचे सुंदर मूर्तीज आहे. मंदिराजवळ धोंडी बाबाचा आश्रम आणि गोशाळाही आहे, त्यामुळे ह्या ठिकाणीला एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा मिळते. त्यानंतर आम्ही मंदिरात दर्शन घेतलं आणि दर्शन घेताच मनाला एक वेगळीच शांती मिळाली. काही वेळ तिथंच शांत बसलो, सभोवतालाचा निसर्ग अनुभवला आणि खरंच जाणवलं, आयुष्यात कितीही धावपळ असली तरी अशा ठिकाणी काही क्षण घालवलं की मन पुन्हा नव्याने जगायला तयार होतं. थोडे फोटो, थोडे व्हिडिओ, भरपूर आठवणी आणि मनभर समाधान घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जर तुम्ही पुण्याजवळ एखादा शांत, निसर्गमय, आध्यात्मिक ठिकाण शोधत असाल तर रामधारा मंदिर तुमच्या लिस्ट मध्ये नक्की असलं पाहिजे. एक दिवसाची छोटी ट्रिप, पण आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव. हा व्हिडिओ इथंच संपला. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, आणि फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.